नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा तुमचं किसान मराठी न्यूज या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट पीक विमा आजपासून वाटप सुरू। शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीत खरीप 2025 हंगामासाठी अग्रिम पीक विमा वाटप सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। यामध्ये विशेष म्हणजे प्रथम नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आणि जास्त नुकसानग्रस्त जिल्ह्यांमध्ये तातडीनं पीक विम्याचे पैसे जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। आता कोणाला पैसे मिळणार ते पाहूया। यामध्ये ज्या शेतकऱ्यांचं बँक खातं आधार लिंक आहे अशा शेतकऱ्यांना पीक विमा दिला जाणार आहे। तसंच ज्या शेतकऱ्यांनी खरीप 2025चा पीक विमा भरलेला आहे अशा शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे। त्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली आहे अशा शेतकऱ्यांना देखील पीक विमा जमा केला जाणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या शेतकरी बांधवांकडे फार्मर आय डी आहे अशा शेतकऱ्यांना देखील पीक विमा वितरित होणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, आता प्रथम आपण विदर्भातील कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी पीक विमा मिळणार आहे ते पाहूया। यामध्ये अमरावतीसाठी 162 कोटी रुपयांचा पीक विमा आलेला आहे, जो की तूर आणि सोयाबीन या पिकांसाठी हा पीक विमा आलेला आहे। त्यानंतर अकोला जिल्ह्यासाठी 132 कोटी रुपये, यामध्ये फक्त कापूस या पिकासाठी पीक विमा आलेला आहे। त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यासाठी 152 कोटी रुपये, यामध्ये फक्त सोयाबीन या पिकासाठी पीक विमा आलेला आहे। त्यानंतर वर्धा जिल्ह्यासाठी 92 कोटी रुपये, तर यामध्ये कापूस या पिकासाठी पीक विमा आलेला आहे। त्यानंतर नागपूर जिल्ह्यासाठी 182 कोटी रुपये, तर यामध्ये सोयाबीन, तूर, कापूस या पिकांसाठी पीक विमा आलेला आहे। त्यानंतर भंडारा जिल्ह्यासाठी 97 कोटी रुपये, तर यामध्ये तूर आणि कापूस या पिकासाठी पीक विमा आलेला आहे। गोंदिया जिल्ह्यासाठी 112 कोटी रुपये आले असून यामध्ये सोयाबीन, तूर आणि कापूस या पिकासाठी पीक विमा आलेला आहे। चंद्रपूर जिल्ह्यासाठी 142 कोटी रुपये आले असून यामध्ये कापूस आणि सोयाबीन या पिकासाठी पीक विमा आलेला आहे। गडचिरोली जिल्ह्यासाठी 87 कोटी रुपये आले असून यामध्ये धान फक्त एवढ्याच पिकासाठी पीक विमा आलेला आहे। यवतमाळ जिल्ह्यासाठी 222 कोटी रुपये आले असून यामध्ये कापूस आणि सोयाबीन या पिकांसाठी पीक विमा आलेला आहे। आता शेतकरी बांधवांनो, मराठवाड्यातील कोणते जिल्हे पीक विम्यासाठी पात्र आहेत ते पाहूया। बीड जिल्ह्यासाठी 142 कोटी रुपये आले असून यामध्ये कापूस आणि सोयाबीन या पिकासाठी पीक विमा आलेला आहे। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी 124 कोटी रुपये यामध्ये आले असून सोयाबीन आणि कापूस या पिकांसाठी पीक विमा आलेला आहे। जालना जिल्ह्यासाठी 104 कोटी रुपये आले असून यामध्ये सोयाबीन व कापूस या पिकासाठी पीक विमा आलेला आहे। परभणी जिल्ह्यासाठी 114 कोटी रुपये आले असून यामध्ये सोयाबीन, तूर आणि कापूस या पिकांसाठी पीक विमा आलेला आहे। त्याचबरोबर नांदेड जिल्ह्यासाठी 154 कोटी रुपये आले असून यामध्ये सोयाबीन फक्त एवढ्याच पिकासाठी पीक विमा आलेला आहे। लातूर जिल्ह्यासाठी 134 कोटी रुपये आले असून यामध्ये सोयाबीन या पिकासाठी पीक विमा आलेला आहे। धाराशिव जिल्ह्यासाठी 108 कोटी रुपये आले असून यामध्ये कापूस आणि सोयाबीन या पिकांसाठी पीक विमा आलेला आहे। हिंगोली जिल्ह्यासाठी 98 कोटी रुपये आले असून यामध्ये सोयाबीन फक्त एवढ्याच पिकासाठी पीक विमा आलेला आहे। आता मित्रांनो, पश्चिम महाराष्ट्रातील कोणते जिल्हे पीक विम्यासाठी पात्र आहेत ते पाहूया। सोलापूर जिल्ह्यासाठी 124 कोटी रुपये आले असून यामध्ये तूर आणि ज्वारी या पिकांसाठी पीक विमा आलेला आहे। कोल्हापूर जिल्ह्यासाठी 74 कोटी रुपये आले असून यामध्ये फक्त ऊस या पिकासाठी पीक विमा आलेला आहे। सांगली जिल्ह्यासाठी 78 कोटी रुपये पीक विमा आला असून द्राक्ष या पिकासाठी फक्त पीक विमा आलेला आहे। सातारा जिल्ह्यासाठी 84 कोटी रुपये पीक विमा आला असून यामध्ये ज्वारी याच पिकासाठी पीक विमा आलेला आहे। पुणे जिल्ह्यासाठी 98 कोटी रुपये आले असून यामध्ये बाजरी, तूर, सोयाबीन या पिकांसाठी पीक विमा आलेला आहे। मित्रांनो, आता उत्तर महाराष्ट्रातील कोणते जिल्हे पीक विम्यासाठी पात्र आहेत
ते पाहूया। नाशिक जिल्ह्यासाठी 114 कोटी रुपये आले असून द्राक्ष आणि कांदा या पिकांसाठी पीक विमा आलेला आहे। नंदुरबार जिल्ह्यासाठी 98 कोटी रुपये पीक विमा आलेला आहे आणि फक्त मका या पिकाला हा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे। धुळे जिल्ह्यासाठी 90 कोटी रुपये आले असून कापूस या पिकासाठी पीक विमा आलेला आहे। जळगाव या जिल्ह्यासाठी 132 कोटी रुपये आले असून केळी या पिकासाठी पीक विमा आलेला आहे। सर्व शेतकऱ्यांना एकाच दिवशी पैसे मिळणार नाहीत ही गोष्ट लक्षात ठेवा, कारण पीक विमा टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी कमीत कमी 6 ते 8 दिवस या ठिकाणी वाट बघायची आहे, अशी माहिती राज्य सरकारच्या वतीनं दिली आहे। शेतकरी बांधवांनो, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी किसान मराठी न्यूजला सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।